कांग्रेस विपक्ष के नेता राहुल गांधी के साथ अभद्र टिप्पणी मामले में बीजेपी सांसद अनुराग ठाकुर के खिलाफ कांग्रेस राज्य भर में सड़क पर उतर आई है। इसी कड़ी में आज अमरावती जिलाधिकारी कार्यालय के सामने बीजेपी और अनुराग ठाकुर के खिलाफ प्रदर्शन किया गया। बीजेपी सांसद अनुराग ठाकुर द्वारा विपक्ष के नेता राहुल गांधी को विवादित टिप्पणी के साथ संबोधित करने के बाद कांग्रेस राज्य भर में आक्रामक हो गई है। इसी कड़ी में आज अमरावती के जिलाधिकारी कार्यालय के सामने कांग्रेस नेता सुनील देशमुख के नेतृत्व में अनुराग ठाकुर के खिलाफ तीव्र विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर बीजेपी के विरोध में नारेबाजी की गई। इस अवसर पर बोलते हुए सुनील देशमुख ने बीजेपी पर मनुवादी होने का आरोप लगाया। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अनुराग ठाकुर का निषेध असो, अनुराग ठाकुर का निषेध असो। असेल 2 दिवसापूर्वी अनुराग ठाकूर नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी जो मागल्या काळामध्ये मंत्री होते त्यांनी राहुल गांधींना भर पार्लमेंटमध्ये संसदमध्ये तुमची जात कोणती हा प्रश्न विचारला। या देशाच्या निर्मितीनंतर आणि संसदेच्या निर्मितीनंतर पार्लमेंटच्या निर्मितीनंतर आज तागायत कोणत्याही सदस्याला जात विचारली नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। याच्यातून त्यांची मनुवादी वृत्ती ही लक्षात येते आणि फक्त उच्चवर्णीयांसाठीच हा देश आहे याच्याहून अभिप्रेत होते। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रश्न विचारल्यानंतर आणि हे विचारल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदींनी त्याचा निषेध करण्याच्या ऐवजी त्याचं अभिनंदन केलं। ही मला वाटते पार्लमेंटच्या आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल घडलेली सगळ्यात अपमानास्पद अशी गोष्ट आहे आणि कोणाची जात विचारणं हे निषेधार्थच आहे। याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, संपूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहोत। जे राहुल गांधी संपूर्ण देशाला एकसंघ ठेवू इच्छितात, जातपात तोडो देश एक झाला पाहिजे या भावनेतून पदयात्रा करतात, त्यांना त्यांची जात विचारणं हे मला वाटतं अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो।